नमस्कार. इश्यू ऑफ शेअर्स या प्रकरणावरच्या या पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सूचनेनुसार विजय लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या बॅलन्स शीटला विविध प्रकारच्या कॅपिटलचं वर्णन आपल्याला दाखवायचं आहे. तर सुरुवातीला बघा, इन द बुक्स ऑफ विजय लिमिटेड फक्त बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचे. सिंगल कॉलमची 15 ते 17 ओळींची बॅलन्स शीट. डाव्या साईडला लायबिलिटीज, उजव्या साईडला ॲसेट. या प्रॉब्लेममध्ये विजय लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीला तिच्या घटनापत्रकात नमूद केल्यानुसार फक्त 15 लाख इतके कॅपिटल, अधिकृत कॅपिटल जमा करण्याची परवानगी आहे. तर ॲथॉराइज कॅपिटल म्हणजे अधिकृत कॅपिटल. तर 15 लाख हे कॅपिटल जमा करण्यासाठी आपल्याला 1,50,000 इक्विटी शेअर्स आणि त्याची किंमत 10 रुपये एक शेअर अशी ठेवायला सांगितलेली आहे. म्हणजे 1,50,000 इतके शेअर आणि प्रत्येकाची किंमत 10 रुपये, याप्रमाणे 15 लाख इतके अधिकृत भांडवल जमा करण्याची परवानगी कायद्याने कंपनीला दिलेली आहे. म्हणून सुरुवातीला लायबिलिटी साईडला ॲथॉराइज कॅपिटल 1,50,000 इक्विटी शेअर्स गुणिले ₹10 ईच असं अधिकृत कॅपिटल आलं आहे 15 लाख. पुढे बघा, कंपनी इश्यूड 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each at a premium of ₹2 per share. कंपनीने मात्र 15 लाख इतके अधिकृत भांडवल जमा करण्याची परवानगी असून सुद्धा फक्त 1 लाख इक्विटी शेअर्स विक्रीला काढले आहेत, विक्रीला खुले केले आहेत आणि प्रत्येक शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये असली तरी कंपनी विकताना त्याच्यावर 2 रुपये प्रीमियम घेऊन 12 रुपयाला शेअरची विक्री करण्याचं कंपनीने ठरवलेलं आहे. त्याला आपण म्हणणार आहोत इशूड कॅपिटल, म्हणजे विक्रीला काढलेलं भांडवल. तर 1 लाख इक्विटी शेअर्स आणि प्रत्येकी 10 रुपये प्रीमियमचा विचार आपल्याला नंतर करायचा आहे. प्रीमियम ह्या गुणाकारामध्ये घ्यायचा नाही आहे. म्हणून इशूड कॅपिटल बघा, 1 लाख इक्विटी शेअर्स गुणिले ₹10 ईच असे इशूड कॅपिटल आले 10 लाख. त्याच्यानंतर पुढे बघा, कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन फॉर 80,000 इक्विटी शेअर्स अँड वेअर अलॉटेड द शेअर्स. कंपनीने जरी 1 लाख इक्विटी शेअर्स विक्रीला खुले केले असले तरी कंपनीला मात्र भागधारकांकडून म्हणजेच अर्जदारांकडून 80,000 इक्विटी शेअर्स करताच अर्ज आलेले आहेत. तर त्याला आपण म्हणतो सबस्क्राईब कॅपिटल. म्हणजे 80,000 शेअर्स करता अर्जदारांकडून अर्ज आले आहेत, याचा अर्थ 80,000 शेअरच्या विक्रीतूनच कंपनीकडे भांडवल जमा होऊ शकते. म्हणून त्याला म्हणणार आपण सबस्क्राईब कॅपिटल. म्हणून लायबिलिटी साईडला सबस्क्राईब कॅपिटल 80,000 इक्विटी शेअर्स गुणिले ₹10 ईच, तेव्हा आले 8 लाख. पुढे बघा, कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी ₹3 पर शेअर, अलॉटमेंट मनी ₹4 पर शेअर इन्क्लुडिंग प्रीमियम आणि फर्स्ट कॉल मनी ₹3 पर शेअर. म्हणजे अर्जासोबत कंपनी 10 रुपयापैकी 3 रुपये मागवणार आहे. अलॉटमेंट मनीच्या वेळेला 4 रुपये मागवणार आहे, पण त्या 4 रुपयामध्ये 2 रुपये प्रीमियम आहे. मग प्रीमियम जर वेगळा ठेवला आपण तर अलॉटमेंट मनीसोबत फक्त शेअरचे 2 रुपये मिळतील. आणि पहिल्या कॉलला म्हणजे पहिल्या मागणीनुसार कंपनी 3 रुपये मागवणार आहे प्रत्येक शेअरचे, आणि राहिलेले रुपये 2 आहेत ते फायनल कॉल करून मागवणार आहे. तर बघा, आता
सुरुवातीला कॉल्ड अप कॅपिटल मध्ये काय काय मागवलं जाणार आहे तर ऍप्लिकेशन वरचे 3 रुपये, अलॉटमेंट मनी मध्ये फक्त शेअरचे 2 रुपये आणि फर्स्ट कॉल मनी 3 रुपये, असे 3 आणि 2 5 आणि 3 8, म्हणजे कॉल्ड अप कॅपिटल होईल तुमचं 80,000 गुणिले 8, म्हणून कॉल्ड अप कॅपिटल 80,000 इक्विटी शेअर्स गुणिले ₹8 ईच, तेव्हा येतील 6,40,000 आणि सर्व रक्कम मिळाली आहे, परंतु डायरेक्टर हॅव नॉट मेड फायनल कॉल ऑफ ₹2 पर शेअर. कंपनीचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी शेवटचा फायनल कॉल 2 रुपये मागवलेला नाही, म्हणजे शेवटचे 2 रुपये भागधारकांकडून मागवलेले नाहीत. बाकी सर्व पैसे मिळालेले आहेत. या सर्व पैशांमध्ये मात्र पुढे म्हटले बघा, ऑल द मनी रिसिव्ड एक्सेप्ट 1 शेअर होल्डर होल्डिंग 500 शेअर्स डिड नॉट पे फर्स्ट कॉल. आणि त्या 500 शेअर्स वरचे 3 रुपये प्रमाणे असे 1500 रुपये भरलेले नाही आहेत कंपनीकडे, म्हणजे त्याच्याकडून ते 500 शेअर्स वरचे प्रत्येकी 3 प्रमाणे 1500 रुपये येणं बाकी राहिलं, त्याला म्हणणार आपण कॉल्स इन एरियर्स. तर आता एकूण कॉल्ड अप कॅपिटल आपलं होतं 6,40,000, त्यापैकी आपल्याला 1500 रुपये मिळणं बाकी राहिलं आहे, म्हणजे बाकी सगळी रक्कम कंपनीकडे जमा झाली आहे. म्हणून पेड अप कॅपिटल दाखवताना कॉल्ड अप कॅपिटल मधून कॉल्स इन एरियर्स वजा केले जातात. म्हणून बघा, पेड अप कॅपिटल म्हणजे त्याच्यामध्ये दाखवताना कॉल्ड अप कॅपिटल 6,40,000 लेस कॉल्स इन एरियर्स 1500, म्हणजे 500 शेअर्स वरचे 3 रुपये प्रमाणे एका शेअर होल्डर कडून 1500 रुपये येणं बाकी राहिलं होतं, ते मिळाले नाही आहेत, म्हणजे प्रत्यक्ष कंपनीकडे भागधारकांकडून जमा झालेले रुपये आहेत 6,38,500. त्याला आपण म्हणणार पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल याचा अर्थ प्रत्यक्ष भागधारकांकडून कंपनीकडे शेअरवरची प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम. आणि आता शेअर प्रीमियम आपल्याला सेपरेट दाखवावा लागतो. तर कंपनीने 10 रुपयाचा शेअर 2 रुपये जादा प्रीमियम घेऊन 12 रुपयाला विकला होता. हा 2 रुपये जादा प्रीमियम दाखवताना 80,000 शेअरवरचा प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे शेअर प्रीमियम कंपनीला मिळणार आहे 1,60,000. यांची बेरीज झाली आहे 7,98,500. म्हणजे एकंदर कंपनीकडे जमा झालेली रक्कम ही कंपनीची मालमत्ता आहे, ती ॲसेटला दाखवायची आहे. कॅश ॲट बँक 7,98,500, त्याच्यामध्ये 6,38,500 हे पेडअप कॅपिटल आहे आणि प्रीमियम जो जमा झालेला आहे 1,60,000. या दोघांची बेरीज एकत्र दाखवली आहे 7,98,500. अशा रीतीने बॅलन्स शीटची टोटल दाखवली आहे दोन्ही साईडची 7,98,500.